हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक मराठा लाख मराठा ही घोषणा घेऊन संपूर्ण राज्यामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चा हा प्रचंड मोठा गाजणारा विषय बनलेला आहे. इतक्या मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव एकत्र येऊन ज्या पद्धतीनं अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं शांततेनं आपल्या मागण्यांसाठी राज्यभर मोर्चे काढतायत ते पाहिल्यानंतर हा एक प्रकारचा राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय विक्रम होईल अशा पद्धतीची परिस्थिती आता आहे. 15 ऑक्टोबरला कोल्हापुरामध्ये असाच भव्य दिव्य विराट मोर्चा निघणार आहे. एकूणच मराठा मोर्चाचं प्रयोजन काय, मराठा मोर्चाच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या कायदेशीर बाबीवरती किती टिकतील आणि कोल्हापुरातील या मराठा मोर्चाची तयारी कोणत्या पातळीवर सुरू आहे या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार. त्याचबरोबर या मोर्चाच्या आयोजनासाठी जी काही कोर टीम आहे त्या कोर टीममध्ये काम करणारे सुरेश दादा पाटील आणि त्याचबरोबर आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक जयंत पाटील जे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम बघत आहेत. तिघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं की हा मराठा मोर्चा हा एक विक्रम मोडत चाललेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चामध्ये असलेली उपस्थिती ही थक्क करणारी आहे आणि प्रचंड मोठा प्रतिसाद या मराठा मोर्चांना मिळतोय. सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा मोर्चाच्या मागण्या काय आहेत, मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत. एक तर आरक्षण हवंय, दुसरं असं आहे की कोपर्डीमध्ये जी काही घटना घडली त्या कोपर्डीमधील जे काही आरोपी आहेत, दोषी आहेत त्यांना तातडीनं शिक्षा द्यावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि तिसरा आहे तो म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये काही बदल करावेत अशी मागणी आहे. या तीन प्रामुख्यानं आपल्या मागण्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला तुम्हाला आता विचारायचं आहे कोल्हापुरातील मोर्चाबद्दल. 15 ऑक्टोबरला जो मोर्चा होणार आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला 15 लाख लोक सहभागी होतील असा अंदाज होता. 15चा आकडा 25 वरती गेला. आता 30 ते 35 लाख जमतील असा अंदाज आहे. एकूणच मोर्चाची तयारी कुठल्या पातळीवर सुरू आहे? सर, कोल्हापुरातला मोर्चा हा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि तुम्हाला आज सांगतो कमीत कमी 50 लाख लोक येणार आहेत समजून आम्ही नियोजन करायला लागलोय. त्या 50 लाख लोकांना कुठं पार्किंग द्यायचं, त्या 50 लाख लोकांना येणाऱ्या गाड्या कुठं पार्किंग करायच्या, त्यांचा रूट काय असणार आहे, त्यांची सुरुवात कुठून कुठून होणार आहे. आम्ही SP साहेबांना IG साहेबांना सांगितलं की तुम्ही एकच मार्ग आमचा फिक्स केलात तर आम्हाला फार अडचण येतील. गांधी मैदानपासून एक मार्ग सुरुवात होणार आहे, ती फक्त कोल्हापुरातल्या त्या पेठेतल्या महिलाच येणार आहे तिथून. बाकीचे जे आमचे बिगिनिंग पॉईंट आहे, स्टार्ट पॉईंट आहेत ते आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, बेळगाववरून येणारे कागल, मुरगुड आणि सगळ्या हुपरी, रेंदाळ इकडून येणारे लोक जे आहेत ते शिवाजी युनिव्हर्सिटीकडून येतील. तिथे एक आमचा स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. त्यानंतर इचलकरंजीपासून शिरोली ह्या भागातून येणारी माणसं त्या मार्केट यार्ड थ्रू आत येणार आहेत, ती डायरेक्ट तारार आणि पुतळ्याजवळ येणार आहेत. बावड्यातून येणारी माणसं तारार आणि पुतळ्याकडून येणार आहेत. आमचं ठरलेलं आहे असं तारार आणि पुतळा ते शाहू महाराज पुतळा फक्त महिला आणि मुलीच त्या टॉपमध्ये राहतील. त्या 3 लाख संख्या त्या ठिकाणी मावणार आहे. 3 किलोमीटरचा अंतर आहे. काय सर तुम्ही आता म्हटलात जवळपास 50 लाख लोक, आपण आज धरू की 35 ते 40 लाख लोक जर या मोर्चामध्ये सहभागी झाली तर सरासरी एका माणसाला 4 स्क्वेअर फीट जागा म्हटलं बरोबर तरी जवळपास 1,60,00,000 ते 2 कोटी चौरस फूट इतकी जागा पाहिजे. आणि कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आपली साधारण 37 लाख आहे, शहराची लोकसंख्या 7-7.5 लाख आहे. तर अशा वेळेला ही सगळी 35 ते 40 लाख लोक शहरामध्ये जर आली तर त्यावेळेला शहरातले बाकी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होणार, ठप्प होणार यात काही शंकाच नाही, ते साहजिक आहे. पण या सगळ्या लोकांना सामावून घेण्याची शहराची क्षमता आहे का? चारूसाहेब, या शहराची तेवढी क्षमता आहे. इथे रस्त्यांची लांबी रुंदी अशा लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ वाईज आम्ही त्याचा सगळा हिशोब काढलेला आहे. मुळात कोल्हापुरातला मोर्चा हा 4 ठिकाणावरून काढतोय. अच्छा. एक काढतोय बावड्यामधून की ज्याच्यामध्ये पन्हाळा पूर्व आणि हातकणंगले तालुका पूर्णपणे त्या रस्त्याने येईल. दुसरा काढतोय तारार आणि पुतळ्यावरून की ज्याच्यामध्ये शिरोळ, हातकणंगले आणि करवीरचा दक्षिण मतदारसंघातला जो भाग आहे तो करवीर पूर्व सगळा येईल. तिसरा मोर्चा काढतोय शिवाजी विद्यापीठाजवळ सायबर जवळून की ज्याच्यामध्ये आजरा, चंदगड, गडिंग्लज, कागल आणि ही जी NH4 वरून उजळेवाडीमधून आत येणारी जी ती लोक आहेत त्याच्यामध्ये येतील. राधानगरी आणि भुदरगड
मधल्या लोकांना 2 चॉईस आहेत. त्यांनी एकतर सायबरकडे यावं किंवा गांधी मैदानात जावं. आणि फुलेवाडी आणि ते पासून करवीरचा पश्चिम भाग आणि पन्हाळा पश्चिम जो आहे तो सगळा गांधी मैदानामध्ये येईल. पण तुमचं मूळ या सगळ्याचं ठिकाण असणार आहे मोर्चाचं ते दसरा चौक. दसरा चौक आहे, बरोबर ना, जिथे तर शाहू महाराजांचा पुतळा आहे. दसरा चौकाच्या 500 मीटरच्या पेरापेरीमध्ये फक्त महिलांचं नियोजन केलेलं आहे. अच्छा, म्हणजे या प्रत्येक रस्त्यावरती 500 मीटरवरती पहिल्यांदा पहिल्यांदा आघाडीवरती महिला असेल. महिला सगळ्या महिला असणार आहेत. दुसरं 35 लाखापैकी साधारणपणे किंवा 35 ते 40 लाखापैकी महिला किती असतील असा तुमचा अंदाज आहे का? साधारणपणे 15 लाखपेक्षा अधिक महिला या मोर्चामध्ये आहेत. बर, याचं कारण काय की मुळात या मोर्चाची मूळ मागणी कोपार्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आहे. आणि महिलांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात ग्रामीण भागामध्ये औत्सुक्य आहे. औत्सुक्य आणि त्या घटनेबद्दल राग आहे. आणि एकदा प्लस कोल्हापूरचा मोर्चा हा शेवटी झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामधले सगळे मोर्चांचं वातावरण होऊन तो मोर्चा निघालेला आहे. त्याच्यामुळे या मोर्चाचा प्रचार आणि प्रसार हा सगळ्या आमच्या माता भगिनींच्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे ज्या स्त्रियांना चालताच येणार नाही किंवा फार विकलांग आहेत, आजारी आहेत किंवा त्यांना त्या मोर्चामध्ये या सोडून सगळ्या माझ्या माता भगिनी त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत असं आजचं वातावरण आहे. नाही, वातावरण निर्मिती प्रचंड झालेली आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच प्रसार माध्यमांनी असेल आणि सगळ्याच ठिकाणी आता या 15 तारखेच्या मोर्चाची तयारी किंवा त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. पण मला आता मूळ विषयाकडे वळायचं की हा मोर्चा तुम्ही ज्या 3 मागण्या घेऊन काढताय त्यातली पहिली जी मागणी आहे ती आरक्षणाची. आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्ही यापूर्वी सुद्धा लढलेला होता. गेले कित्येक वर्ष तुमचा त्याबद्दलचा लढा सुरू होता. आरक्षण पाहिजे याबद्दल काही दुमत नाही, परंतु ते आरक्षण कायदेशीर बाबीवरती कसं टिकवता येईल किंवा कसं मिळेल याचा काही विचार केलात का? तर काय आहे, आम्ही 2009ला मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना केली होती आणि त्यावेळेपासून आम्ही एक 10 संघटना आमच्या सोबत होत्या. मुळात आम्ही कसं मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचलो आणि कसं त्यांनी अध्यादेश काढला आणि कसं कायद्यात रूपांतर झालं, एक 2 मिनिटाची स्टोरी ह्याची आहे का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं रूट लागला. याच्यापूर्वीच्या अनेक संघटना होत्या, अनेक मोर्चे निघाले, अनेक हेलिकॉप्टर फोडायचं प्लॅनिंग झालं, कोणाच्या मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या, पण मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक बसवायचं कुठल्या संघटनेने धाडस केलं नव्हतं किंवा बसले नव्हते. योगायोगानं अशोक चव्हाण साहेबांनी 2010ला ह्या पहिल्या मिटिंगची सुरुवात केली. आणि त्यावेळेला आम्ही मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यभर दौरे केले. आणि मग अशोक चव्हाणांच्या लक्षात आलं की 9 ऑगस्ट 2010ला रस्ता रोको आणि रेल्वे रोको करणार आहेत आणि उगाच मराठा समाज पेटायला नको म्हणून त्यांनी शांत केलं, आम्हाला बसवलं आणि 10 तारखेला मिटिंग लावली. त्या 10 तारखेच्या मिटिंगमध्ये 10 ऑगस्ट 2010ला त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 महिन्यात आरक्षण देतो, तुम्ही आंदोलन कुठली करू नका. आम्हाला दाबायचं चालू केलं. विशेष म्हणजे साहेब, हे आम्ही मराठा आरक्षण मागत असताना मराठा समाजाचे जे श्रीमंत लोक आहेत, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, इथल्या सगळ्या मंत्र्यांनी आमची टिंगल केली, आमची चेष्टा केली. अरे काय मराठा समाजाचं आरक्षण मागताय तुम्ही, कशाला बदनाम करताय समाजाला. आणि विशेष म्हणजे मराठा सोडून बाकीचा जो समाज आहे तो आमच्याकडे यायचा आणि काय म्हणायचा, अहो काय दादा तुम्ही मराठा समाज देणारा श्रीमंत मराठा समाज या राज्याचा राज्य करता, तोच आरक्षण मागतोय. म्हणजे मराठा समाजाच्या संघटनेत काम करणारा आरक्षण मागणाऱ्या लोकांची गोची काय व्हायची, आपल्या समाजाचे 10% लोक आम्हाला नावं ठेवायचे, म्हणजे मानसिक खच्चीकरण करायचे, आणि इतर समाजाचे लोक पण आमचं मानसिक खच्चीकरण करायचं. त्यामुळे आजपर्यंत ज्या संघटना काम करत आल्या त्यांचं फार मानसिक खच्चीकरण झालं. मग योगायोगानं असं करत असताना अशोक चव्हाण साहेबांची मिटिंग 2 महिने 4 महिने गेली. नंतर पृथ्वीराज बाबा आले. त्यांनी पृथ्वीराज बाबांनी काय आम्हाला दाद दिली नाही, कधी मिटिंग लावली नाही. मग आम्ही ती सहकार परिषद उधळतो म्हणून आपल्याच कोल्हापुरात आम्ही घोषणा केली. मग नंतर मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली. त्यानंतर 2012ची मिटिंग पक्की झाली मेमध्ये. मेच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं आणि अजितदादांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 4 महिन्यात आरक्षण देतो, 16% आरक्षण देतो, तुम्ही मराठा समाजाने सगळ्या शांत बसा. 4 महिने गेले, 6 महिने गेले, डिसेंबरपर्यंत आम्ही वाट बघितली. कुठल्याही विषयावर आरक्षणावर चर्चा या सरकारनं केली नाही. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं गेल्या 10 वर्षामध्ये आरक्षणावर गांभीर्याने चर्चाच केली नाही, कधी त्याच्यावर प्रामाणिकपणे बघितलं नाही. त्यामुळे आरक्षण प्रलंबित राहिले. योगायोगानं डिसेंबरला आम्ही जाऊन दंगा केला 2012ला. त्यावेळेला त्यांनी डिसेंबरला नारायण राणे कमिटीची एकदा नियुक्ती करून टाकली. म्हटले एकदा ह्यांचा विषय संपू दे. नारायण राणे कमिटी निवडली 2012ला. नारायण राणेंच्याकडे आम्ही जून 2013ला गेलो. साहेब आमचं मराठा आरक्षणची कमिटी तुम्हाला मिळालेली आहे, हे तुम्हाला बुके देतो, आम्ही तुमचं स्वागत करतो, मराठा समाजाचा अभ्यास तेवढा लवकर करा आणि तुम्ही आम्हाला न्याय द्या. त्या साहेबांनी 1 वर्ष तसंच घालवलं. त्यांनी 2013 संपला डिसेंबर. 2014मध्ये आम्ही त्यांना लास्ट अल्टिमेट दिला.
आम्ही लोकसभा निवडणूक आलेली आहे, आम्ही काही शिटा उभ्या करणार जर तुम्ही आरक्षणावर काय बोलला नाही तर. 1.5 वर्ष झालं कमिटी तुम्ही काय काम करत नाही म्हणून त्यांच्या मतदारसंघात जाऊन आम्ही सभा घेतल्या आणि इचलकरंजी मतदारसंघात निवडणूक लढवतो म्हटलो. पश्चिम महाराष्ट्रातल्या 9 सीटा उभ्या करणार म्हणून. मला तुम्हाला तेच विचारायचंय की या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नंतर राजकारण वाढलं का? नाही, राजकीय महत्वाकांक्षा वाढली का? नाही सर, काय झालं तुम्हाला सांगतो. राजकीय महत्वाकांक्षा वाढायचा संबंधच आला नाही. एकच टार्गेट मराठा आरक्षण. मराठा आरक्षणासाठी काल लढायची वेळ आली. काँग्रेस राष्ट्रवादीला समजलं पाहिजे की मराठा आरक्षण दिलं नाही म्हणून हे मराठे आमच्या विरोधात चाललेत, उभा राहायला शिटा उभ्या करायला लागलेत. म्हणजे मराठा आरक्षण मिळत नाहीये म्हणून निवडणूक लढवावी लागली, निवडणूक लढवायची होती म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करावा? करेक्ट. मला सांगा साहेब, या लोकसभा मतदारसंघात एवढी मातबर कल्लापन्ना आवडे माझ्या विरोध काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना सपोर्ट करतोय. राजू शेट्टी शेतकरी संघटनेचा नेता, त्याला शिवसेना बीजेपी सपोर्ट करतोय. माझ्यासारखा सामान्य माणसाला निवडणुकीचं स्वप्न सुद्धा पडू शकत नाही. तिथं माणूस निवडून तर येण्याचा थोडा तर सोर्स पाहिजे. नाही, फक्त आणि फक्त मराठा आरक्षण या राज्य सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही निवडणूक स्वतः मी लढवलं अपक्ष राहून आणि मला 26,000 मतं पडली. आणि मी आता तुमच्या त्या राजकीय प्रवासानंतर येतो. मला श्रीराम पवारांना विचारायचे की गेले काही दिवस अनेक वाहिन्यांवरती याबद्दल चर्चा सुरू आहे, प्रचंड त्यात वेगवेगळे मुद्दे त्यातनं पुढे येत आहेत. सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे तो मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का हा अजूनही अनुत्तरित असा मुद्दा आहे. 13 तारखेला आता येत्या त्याच्याबद्दलची सुनावणी होणारच आहे. त्यावेळी राज्य सरकार कोर्टामध्ये काय बाजू मांडते हेही लक्षवेधी असणार आहे. पण मुळात तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मुख्यमंत्र्यांची परवा मुलाखत घेतलेली आहे आणि एकूण या सगळ्या विषयाचा अभ्यास आहे आपला, की अशा पद्धतीचं आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती टिकेल का किंवा टिकवायचं असेल तर काय करावं लागेल? नाही, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवावंच लागेल. ते जर टिकलं नाही तर त्याला काही अर्थ होणार नाही आणि आत्ता पण तेच घडत आलं. याचं कारण असं जे दादाने सांगितलं की वेगवेगळ्या वेळेला एक दबाव तयार होतो आणि तो दबाव तयार झाला की मग सरकार इमिजिएट काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून अध्यादेश काढ किंवा आणे कमिटीसारखी कमिटी नेम या प्रकारच्या गोष्टी झाल्या. त्याच्यामागे सिरियसनेस नव्हता असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यातून ज्या टप्प्यापर्यंत जायला पाहिजे होतं, कारण याच्यापूर्वीची आपल्याकडे उदाहरण होती. फ्रुटफुल काही निघालच नाही. अशा प्रकारचं आरक्षण दिल्यानंतर त्याचं कोर्टात काय होतं याची पूर्वीची उदाहरणं होती. ही समोर असताना घाईघाईनं असं काही करायची आवश्यकता नव्हती. आत्तासुद्धा जो मोर्चाची जी मागणी आहे की आरक्षण मिळायला पाहिजे, जर खरंच सरकारला द्यायचं असेल, सगळे पक्ष म्हणतात की आम्हाला द्यायचं आहे. या सरकारच्या तर निवडणूक अजेंड्यामध्ये होतं की आम्ही मराठ्यांना धनगरांना आरक्षण देणार, आम्हीच देणार असे जाहीरपणे म्हणत होते. त्यामुळे आता ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. पण ते कायद्याच्या चौकटीत कसं बसणार? तिकडे येतो मी. कायद्याच्या चौकटीत बसवण्यामध्ये 2 अडचणी आहेत. एक तर एक प्रमुख अडचण अशी आहे की आपण मराठा समाजाचं मागासले पण दाखवू शकतो आणि ते अनेकांनी दाखवलेलं आहे. मराठा समाज गावगाड्यामधला खूप मागं पडला आहे, गरीब आहे, तो शिकू शकत नाही, त्याला नोकऱ्या मिळत नाहीत, तो उद्योगधंद्यात कुठं नाही आहे आणि सत्तेवर मराठा आहे केवळ एवढं सांगून बाकी कुठंच मराठा नाही याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. हे सत्ता फक्त आपण राजकीय सत्ता बघतो, पण सत्ता केवळ राजकारणात राहिलेली नाही आहे. आता ज्या वेळेला या देशामध्ये उदारीकरण आलं 1991ला आणि त्यानंतरच्या 20 वर्षाच्या काळामध्ये सत्तेचे पण स्तर बदलले. उद्योगांमध्ये सत्ता आहे, मीडियामध्ये सत्ता आहे, प्रशासनामध्ये सत्ता आहे, लष्कराच्या टॉप लिडरशिपमध्ये सत्ता आहे. सत्ता ही वेगवेगळ्या ठिकाणी असते आणि अशी जर टॉपची जर लिडरशिप सगळीकडे बघितली तर तिथं मराठा समाज फारसा नाही आहे. या प्रकारचं मागासले पण आपण दाखवू शकतो का? 100% दाखवू शकतो. नाही, पण मग जर राजकीय सत्तेमध्ये मराठा समाजाचं आजवर प्राबल्य होतं तर आजवर मराठा समाजाला आरक्षण न देण्यामध्ये त्या सरकारचं अपयश किंवा त्या सरकारची नामुष्की? मला वाटतं की अपयश नामुष्कीपेक्षा काय आहे की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा काय एक मोठ्या भावाचा रोल निभावत आलेला आहे. यशवंतराव चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे राज्य मराठ्यांचं नाही, मराठीचं राज्य असेल आणि ती भूमिका त्यावेळेचा मराठा नेतृत्व असेल किंवा त्यानंतर सगळं मराठा नेतृत्व असेल यांनी सातत्याने निभावायचा प्रयत्न केला. याचं कारण काय की बाकी सगळ्या मोर्चामध्ये नेता स्पष्टपणे म्हणतोय की मी अमुक समाजाचा नेता म्हणून उभा राहतो, पण आजसुद्धा हे मराठा मोर्चा निघत असताना सुद्धा कुठलाही राजकीय नेता असं म्हणत नाही की मराठ्यांचं नेतृत्व करतो. तो असं म्हणतो की मराठा समाजाचं बरोबर आहे पण मी नेता सगळ्यांचा आहे. कारण ही आपोआप चालत आलेली मराठा समाजाची भूमिका आहे या राज्यातली, त्याला पर्याय नाही आहे. म्हणजे इथं आलेले 2 नेते सुद्धा असं नाही म्हणू शकत की मी फक्त मराठ्यांचं नेतृत्व करतो. तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. आणि याचं चांगलं उदाहरण म्हणजे या मोर्चामध्ये आहे की हा मोर्चाचं वैशिष्ट्य काय, माझ्यामध्ये 2 सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. अतिशय शांततेनं शिस्तबद्धपणे मोर्चा हा सगळ्यांची चर्चा केली आहे, चर्चा झाली, कौतुक झालं. माझ्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळी 2 वैशिष्ट्य आहेत. एक तर हा मोर्चा कुणाचाच द्वेष करत नाही. हा मोर्चा असं म्हणत नाही की आम्ही दलितांच्या विरोधात आहे, हा मोर्चा असं म्हणत नाही आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात आहे, हा मोर्चा ओबीसींच्या विरोधात आहे असं म्हणत नाही. हा मोर्चा म्हणतो की आमची एवढी संख्या आहे, आमची स्थिती अशी आहे तर आम्हाला न्याय द्या. न्याय देण्याच्या 2-4 कसोट्या त्यांनी सांगितल्यात, त्या आधारावर न्याय द्या. त्याच्यात चर्चा होऊ शकते, हे होऊ शकते.
पण तो कुणाला द्वेष करत नाही. अन्य वैयक्तिक जी स्थिती असते ना कुठल्याही आंदोलन हे कुणाच्या तरी विरोधात असतं आणि त्या विरोधात म्हणजे इतरांना बाजूला ठेवून आमच्यासाठी बोला अशा प्रकारचा नाही, पण मग हा मोर्चा सरकारच्या विरोधात तरी आहे का? 100% ना. मागण्या शेवटी सरकारकडेच मागायच्या आहेत. तर आणखी एक 2 मुद्दे फक्त मांडायचे आहेत की या मोर्चाचं एक वैशिष्ट्य तो कुणाचाच द्वेष करत नाही आणि कोल्हापुरात तर सगळे समाज एकत्र आहेत. एकत्र आहे. सगळ्यांनीच पाठिंबा दिला. सगळ्यांनीच पाठिंबा दिला आहे. आणि दुसरं हा कुठल्याच नेत्याला मानत नाही. हे फार चांगली गोष्ट घडली, कशी घडली माहीत नाही, पण औरंगाबादला सुरुवात झाली आणि तो आता प्रवाह सगळीकडे निघालेला आहे. आणि जो शेवटचा लिगल मुद्दा आहे की हे टिकणार कसं, याच्यामध्ये मागासले पण दाखवता येते, पण सामाजिक मागासले पण दाखवण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. अडचणी कशामुळे आहेत तर सामाजिक मागासले पण आणि आर्थिक मागासले पण ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि दलित समाजाला किंवा ओबीसी समाजाला, मंडल आयोगानंतर ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं ते सामाजिक मागासले आहेत. बरोबर. मराठ्यांच्या बाबतीत काय झालं की सातत्यानं सत्तेमध्ये असला समाज, सातत्यानं गावगाड्यामध्ये सन्मान असला समाज, म्हणजे गावात पालखीची पूजा करायची मराठ्यानं, दसऱ्याची पूजा करायची मराठ्याने, हे जे आहे त्यामुळं सन्मान असला समाज आहे. त्यामुळं याला मागास म्हणायचं कसं, असा जो काही समज आहे तर तो समज खोडून काढणारे अनेक पुरावे आता गोळा व्हायला लागलेत. म्हणजे सरकारनं 70 पुरावे गोळा केले, त्यात आपल्या इथल्या लोकांनी काही पुरावे गोळा करून दिले आहेत. तर हे अधिक चांगल्या पद्धतीनं मांडावं लागणार आहे. आणि हे पुरावे गोळा करताना 150, 200, 300 वर्ष मागे जावं लागतं. हे अचानक होत नाही. म्हणजे तामिळनाडूमध्ये आरक्षण 82% गेलं, कधी गेलं तर 4 वर्ष कंटिन्युअस सरकारने सगळे प्रयत्न करत होते, तेव्हा ते नेऊ शकले. आपण काय करतो, आज उठतो आणि लगेच मागा लागतो, त्याच्या मागं अभ्यास आणि जो काही संघटन लागते त्या प्रकारचं इंटेलेक्च्युअल संघटन. तर मला वाटतं की ते सुद्धा व्हायला पाहिजे, तर हा प्रश्न कोर्टामध्ये टिकू शकेल. म्हणजे कोर्टात आत्ता टिकेल अशा परिस्थितीत हळूहळू लोक न्यायला लागले. आणि सरकारनं जरी थोडा विलंब केला का तर 100% विलंब केला की हे सरकार सत्तेवर आल्यानंतर जवळपास 2 वर्ष होत आली. ज्या प्रकारच्या तातडीनं कोर्टामध्ये हे सगळं मांडायला पाहिजे होतं, पण आता सरकारच्या लक्षात आलं आहे, निदान आता त्यांनी चांगले वकील दिले आहेत, त्यांची भावना दिसते की लढायचं आहे, बाकीच्या सगळ्या पक्षांना वाटते. तर मला वाटतं की सगळ्यांनी बसून राजकारणाच्या पलीकडे जाऊन याला सामाजिक मागासलेपणाची प्रवेश शोधण्याकडे मागं लागलं पाहिजे. जयंत पाटील सर, तुम्ही आता कधी म्हणत होतात की हा मोर्चा नेमका सरकारच्या विरोधात आहे, म्हणजे सरकार म्हणजे राजकीय पक्ष कुठल्या सरकारमध्ये आहे याच्याशी संबंध नाही. आता मागण्या कुणाकडे तरी मांडावे लागतात, बरोबर, आणि ते कुणीतरी मंजूर केल्याशिवाय ते होत नाहीत. आज जे शासन आहे त्यांनी मागण्या मंजूर कराव्या अशी आमची मोर्चेकऱ्यांची भावना आहे. बरोबर. त्यामुळं हा कुणाच्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये, कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही, जातीच्या विरोधामध्ये नाही. तर आता ज्यांच्याकडे जे हे मंजूर करू शकतात त्यांनी हे मंजूर करावं हीच त्याच्या मागची अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये दुसरं काय आहे की जसं सुरेश दादा म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने याच्याकडे लक्ष दिलं नाही, मी काही अंशी ते ठीक आहे म्हणेन, पण गेल्या 2 वर्षामध्ये याही सरकारनं त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाही. हेही आपल्याला मान्य करावं लागेल. नारायण राणे समितीनं जेपर्यंत मांडलं त्याच्या पुढे जाण्याचं काम या समितीचं होतं. साधं कालपर्यंत ॲफिडेव्हिट घालू शकलं नाही, ते सिद्ध झालंय. तर रामभाऊ याच्यामध्ये एक आपण मागं गेलं पाहिजे या गोष्टीच्या मागं. असं का घडलं? मगाशी सुरेशराव म्हणाले मी 10 वर्ष प्रयत्न करतोय, अपयश आलं. म्हणजे यांनी पहिल्यांदा ज्या वेळेला हे सुरू केलं आंदोलन, ह्या सगळ्या वसंत मुळीक असतील, सुरेश पाटील असतील, 10-15 लोक कोण आहेत किंवा मुंबई पुण्याची लोक आहेत, यांनी हे आले तर यांच्या पुढं 15-20 माणसं सुद्धा जमत नव्हती, वस्तुस्थिती आहे. पण आज ही गेल्यानंतर 15-20 हजार माणसं जमायला लागली, ही वस्तुस्थिती आहे. पण याचं मागचं कारण आपण शोधलं पाहिजे. याचं कारण सगळ्यात मध्ये सगळ्या सरकारचं शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हे या मागचं कारण आहे. मी मगाशी म्हणालो की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिलेला वाटतंय की धार काढायची लवकराने आपण जायचं. याचं कारण असं आहे की मुळात तुम्ही म्हणाला तसं रामभाऊ, मराठा समाज हा गावातला जमीनदार समाज, श्रीमंत समाज, प्रतिष्ठित समाज, स्वाभिमानी समाज, मुळात क्षत्रिय असल्याचा त्याला अहमभाव, माझे पूर्वज अमुक युद्धात होते, तमुक युद्धात होते, ही जे सगळ्या भावना त्याच्या मनामध्ये आहेत. आणि दुसरं पुढं 1985-90 पर्यंत या समाजाचं ठीक चाललं होतं, पण 90 नंतर ही परिस्थिती बदलत गेली. मुळात विना अनुदान महाविद्यालये निघाली प्रचंड प्रमाणामध्ये. इंजिनिअरिंग म्हणजे काय झालं, अनेक जण पदव्या घेऊन बाहेर पडायला लागले, परंतु त्या पदवीचा उपयोग घेऊन नोकरी मिळत नव्हती, बेरोजगार वाढत गेला. मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या समाजाचे पदवीधर तयार झाले. बरोबर. पदवीधर तयार झाल्यामुळे तो शेतीत जायला तयार नाही, आणि पदवीधर झाला आणि तो इंग्रजीत न शिकल्यामुळे त्याला बाजारात नोकरी मिळेना. म्हणजे आम्ही शिक्षण घेतलो मराठीतनं,
म्हणजे आम्ही ज्या वेळेला शिक्षणाच्या बाजारात आलो त्यावेळेला नेमकं आम्ही मराठीत आलो, त्यावेळेला आम्ही इंग्रजीत जायला पाहिजे होतं. म्हणजे आम्ही शैक्षणिक मागासलेपण हे आमचं आहेच त्याच्यामध्ये. जसं सगळ्या मागासलेपण आहे तसं शैक्षणिक मागासलेपण हा एक त्यामधला विषय आहे. आणि शेती माझ्या आजोबांना होती साहेब 50 एकर. मला 3 चुलते, आम्हाला झाली ती 16 एकर. मग आम्ही 2 भाऊ, आम्हाला झाली 8 एकर. आता त्या 8 एकरात आमचं भागीना. आणि मग त्याच्यामुळं एक भावाला किंवा नोकरी मिळायला पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी मिळायला पाहिजे ही भावना मिळाली, जागृत झाली. आणि त्याला आज नोकरी मिळाली नाही, माझं पोरगं आज शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही, ही भावना माझ्या माता भगिनींना झाल्यामुळे यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. चारू आणि ही उत्स्फूर्तपणे भावना उत्स्फूर्त आहे. चारू आत्महत्या कुणी केल्या या राज्यामध्ये? तर 90% मराठा समाजानं आत्महत्या केल्या. का मराठा समाजानं आत्महत्या केल्या? तर मगाशी रामभाऊ म्हटले तसं मराठी समाज हा स्वाभिमानी समाज आहे. आणि माणूस केव्हा आत्महत्या करतो? ज्या वेळेला पराकोटीची लाचारी स्वीकारावी लागेल अशी परिस्थिती त्याच्या पुढे तयार होती, त्यावेळेला माणूस लाचार होतो. परवा एकानं आमच्या उदाहरण दिलं किंवा सुरेश दादाच कदाचित म्हणाले असतील आमच्या भाषणामध्ये की इचलकरंजीचा एखादा मारवाडी दिवाळ काढून पळून जातो, 5 वर्षानं तो परत येतो, त्याचं कोण काही वाकडं करू शकत नाही. पण आमच्याची सोसायटी थकली आणि त्याचं तांब्या भांड्या आणि शिलाईचं मशीन आपला मराठी माणूस मराठा अतिशय म्हणजे sensitive असतो. तर साहेब तो आत्महत्या करण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. आणि म्हणून ही मराठा समाजाची 2000 पासूनची जी अधोगती आर्थिक सामाजिक शैक्षणिक झाली त्याच्याकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं. मराठा समाजाचा गावातला सरपंच झाला, मराठा समाजाचा मुख्यमंत्री झाला, ह्याच्यापेक्षा पुढे काय? मराठा मोर्चाला जो काही प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद उत्स्फूर्तपणे मिळतोय हे आपण कुणीच नाकारू शकत नाही. आता मराठा मोर्चा काढण्यामागच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल आपण पुन्हा एकदा सविस्तर बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क. कोल्हापूर शहरालगत उजगाव इथं घाटगे पाटील इंडस्ट्री समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्कमध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीजमध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजा प्रिया पार्कला भेट द्या. मनाजोगं हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजा प्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. फोन 0231 232 8299, मोबाईल 94 220 43 745. कोल्हापुरी आतिथ्याची परंपरा आणि विविध प्रांतातील अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा नजराणा. स्काय रेस्टो बार्बेक्यू. अल्पावधीत लोकप्रिय झालेला, दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेला स्काय रेस्टो बार्बेक्यू म्हणजे ऑथेंटिक पंजाबी, मोगलाई, इंडियन, कॉन्टिनेंटल डिशेसचं बेस्ट अँबियन्सचं आलिशान हॉटेल. 3ऱ्या मजल्यावरील टेस्ट बर्ड तुम्हाला देईल विविध प्रांतातील फेमस आणि टेस्टी डिशेस त्या प्रांतातील ओरिजिनल शेफ्स कडून. रिझनेबल रेट्स आणि बेस्ट टेस्ट म्हणजेच स्काय रेस्टो बार्बेक्यू. वॅलेट पार्किंग, हसतमुख सेवा आणि होम डिलिव्हरी सह खवय्यांच्या सेवेत. स्काय रेस्टो बार्बेक्यू, राजारामपुरी, 5वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय 15 ऑक्टोबरला कोल्हापुरात होणाऱ्या मराठा मोर्चाबद्दल. खरं तर संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा मोर्चा निघाला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाले आपण सगळ्यांनी बघतोय. या मोर्चाच्या मागण्या काय आहेत सगळ्यांना माहिती आहे, आपण आत्तासुद्धा बोललो. आता या मागण्यांबद्दल थोडंसं आपण खोलात जाऊन बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा मगाशी रामभाऊ तुम्ही बोलताना म्हटलात की सामाजिक मागासलेपणावरती आरक्षण मराठा समाजाला मिळावं. दुसरीकडे असंही म्हटलं जाते की आर्थिक स्तरावरती किंवा आर्थिक निकषावरती पण आरक्षणाची काही वेळा चर्चा होत असते. वारंवार बोललं जातं की आर्थिक निकष मानून आरक्षण द्यावं. तुम्ही यातल्या कुठल्या पद्धतीच्या आरक्षणाचा प्रेफरन्स किंवा पाठराखण कराल? आणि आर्थिक जर असेल आरक्षण तर ते सर्वच जाती धर्मांना लागू होईल का किंवा करता येईल का? मी कशाचा करावा हा मुद्दा नाही आहे. मराठा क्रांती मोर्चा निघाला कशासाठी? तर त्याचे जे काही 2-4 प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांमध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा सिद्ध करून आरक्षण द्या अशी मागणी आहे. आर्थिक आधार मागासलेपण दाखवून आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी नाही आहे. मागणी आहे ती ओबीसींसारखं आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी आहे. आणि त्याला एक रायडर काय आहे, तो ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका
आम्हाला त्यामध्ये बसवा. काही वर्षापूर्वी ओबीसीच्या आरक्षणामध्येच मराठा समाजाला पण अंतर्भाव केला होता. तो कुणबी समाजावर ऑलरेडी आहे, हां. तो नाही असेटला भाग नाही आहे. तर कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये मूलतः काही फरक नाही. असे नव्यानं दाखले देऊ. आता या मराठा क्रांती मोर्चाची मागणी हीच आहे की ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला रिझर्वेशन द्यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ ईबीसीची जी काही अट आहे नाही ती वेगळी आहे. ईबीसीची अट आहे. ईबीसी आता सुद्धा सगळ्या सवर्ण समाजाला लागू आहे. बरोबर. ती ब्राह्मणांना लागू आहे, ती मराठ्यांना लागू आहे, ती सगळ्यांना क्लिअर कट ती आर्थिकदृष्ट्या आहे. त्याची मर्यादा काय, 1 लाख रुपये मर्यादा आहे. हो. 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असला माणूस मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकतो का, याचं उत्तर नाही असं. तर ती मुलं तुम्हाला ती जी मर्यादा आहे की ती वाढवावीच लागेल ना. तर ती ओबीसीसाठी 6 लाख रुपये केली आहे सवलतीसाठी. तर ओबीसीच्या मुलांना म्हणजे ही निखळ आर्थिक आधार आहे. हो. निखळ आर्थिक आधारावर जर एका समाजाला 1 देत असाल तर दुसऱ्या सगळ्यांना पण द्यायला हरकत म्हणजे नाही. अशी ही अतिशय स्वाभाविक अशी समोरली मागणी आहे. त्यात मला वाटतं की सरकारनं अमान्य करावं असं काही नाही आहे. मी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली तेव्हा तेही म्हणाले होते की यात काही खूप याचा काही मुद्दा नाही आहे, हे होऊ शकते. पण अजूनही सरकार खरं तर असे काही मुद्दे आहेत जे तातडीने त्याबद्दल पावलं उचलू शकतं, पण पावलं उचलत नाहीत अजून. सरकार उचलू शकतं म्हणजे या विषयी सरकार पावलं उचलू शकतं. दुसरा मुद्दा, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रचंड प्रमाणात जागा शिल्लक राहत आहेत. एक तर मुलं मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडायची वेळ आली. पण इन्फ्रास्ट्रक्चर तर प्रचंड उपलब्ध आहे. तर या मुलांनी प्रवेश घ्यावा आणि त्यांच्या फीची प्रतिपूर्ती सरकारनं करावी. कदाचित ते फक्त मराठ्यांना नाही, सगळ्या सवर्णांना लागू होऊ शकतं. मराठ्यांनी काय विरोध केला नाही दुसऱ्यांना लागू करा म्हणून. तर या प्रकारची भूमिका सरकार त्यासाठी ते महामंडळ पुनरुज्जीवित करायचं. महामंडळ पुन्हा वेगळी महामंडळ हे स्वतंत्र गोष्ट आहे. ते महामंडळ पण त्या महामंडळाचे उद्दिष्ट काय असतील? ते महामंडळ आता अस्तित्व आहे पण जवळपास डिफंक्ट आहे, बरोबर. कामच करत नाही. तर त्याला काम करायला लावणं, त्याला पुरेसं भांडवल देणं आणि त्याची उद्दिष्ट क्लिअर ठेवणं. त्याची उद्दिष्ट काय असायला पाहिजे? तर मराठा समाजाला अगदी आरक्षण मिळालं तर ही 2 गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे की आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा एकूण शासकीय नोकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीत. त्या हळूहळू कमी व्हायला लागल्या. वर्षाला साधारणपणे 10,000 ज्या काय नोकऱ्या मिळतात शासकीय लेवलला. त्यातला वाटा मिळावा ही त्यातल्या 16% म्हणजे 1600 नोकऱ्या, 1600 जॉब. ही मागणी फार चुकीची आहे, अशातला मुद्दा नाही. पण ते मिळून इतक्या प्रचंड संख्येनं जो समाज आहे की म्हणजे 35 ते 38% एकूण महाराष्ट्राचा समाज आहे, तर या समाजाचं तेवढ्यानं भागत नाही. त्यामुळे त्याला उद्योग व्यवसाय उभा करायला लावणे आणि आत्ता आपली उद्योग व्यवसाय उभा करण्याची किंवा प्रशिक्षण देण्याची कल्पना काय आहेत? तर मेणबत्त्या तयार करायचा कोर्स कर. या अतिशय किरकोळ स्वरूपाचे आहेत, यातनं कोणाचंच काही होत नाही. तर आता काय करायला पाहिजे? खऱ्या अर्थानं जे नव्या प्रकारचे उद्योग येत आहेत, जे तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे IT आणि ज्याला काही वेगळ्या प्रकारची स्किलसेट लागणार आहेत, तर या प्रकारची स्किलसेट मराठा समाजातल्या किंवा सगळ्या समाजातल्या मुलांना द्यायला हरकत नाहीत. तर अशा प्रकारची स्किलसेट उपलब्ध करून देणं आणि तसे व्यवसाय करणाऱ्यांना भांडवल देणं. असे व्यवसाय करणाऱ्यांना पारंपरिक कंपन्या बँका भांडवल पण देत नाहीत ना. त्यामुळे त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं, काळानुसार बदल स्वीकारले पाहिजेत आणि तसं ते महामंडळ तयार व्हायला पाहिजे. आणखी एक छोटी मागणी आहे, तिचा मी उल्लेख करतो. जशी बार्टी ही संस्था उभी केली आहे सरकारनं आणि अतिशय चांगलं काम करते. त्याच्यामुळं दलित समाजातल्या अनेक तरुणांना प्रशिक्षण मिळालं, फेलोशिप मिळाल्या आणि एक एंटरप्रिन्युअरशिपचे पण काही मार्गदर्शन झालं. तर अशा प्रकारची संस्था शाहू महाराजांच्या नावाने तयार करावी आणि कौशल्य विकास, संशोधन आणि उद्योजकता याच्याविषयीचं मार्गदर्शन करणं, सीड कॅपिटल देणं, फेलोशिप देणं, स्कॉलरशिप देणं, परदेशात जाणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप देणं, यासारख्या गोष्टी जर या माध्यमातून झाल्या तर बऱ्यापैकी आर्थिक मागण्या पूर्ण होतील. मग ह्यात 2-3 मुद्दे जे महत्त्वाचे आहेत आणि ज्याच्यासाठी मोर्चा प्रामुख्याने निघतोय त्याकडे आता मला बोलायचंय. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता ॲट्रॉसिटीचा. या ॲट्रॉसिटीच्या मुद्द्यावरनं ओबीसी समाजाला किंवा दलित समाजाला काही अंशी असं वाटलं होतं की हा आमच्या विरोधातला मोर्चा आहे का, अशी गैरसमजाची भावना काही समाजामध्ये काही ठिकाणी निर्माण झाली होती. मुळात ॲट्रॉसिटीमध्ये तुम्हाला बदल जो अपेक्षित आहे तो काय अपेक्षित आहे? सर, काय ॲट्रॉसिटी हा कायदा खरोखर जर एखाद्या दलिताला तसं म्हटला तर तो कायदा त्याला लागू व्हायला पाहिजे. मी काय न म्हणता माझ्यावर जर गुन्हा दाखल झाला तर मला त्रास होतो. कायद्याचा दुरुपयोग होता का? 100%, 90% नाही, 98% दुरुपयोग होतोय. 2% निकाल आजपर्यंतची जेवढ्या केसेस आहेत त्याच्यात 2% निकाल आहे की त्यांनी खरोखर बोललो होतं जातीवाचक म्हणून त्याला ॲट्रॉसिटी लागू झाली. 98% निर्दोष आहेत पण ते फक्त कोर्टात आणि रस्त्यावर यर्जऱ्या घालतात. त्यांना कुठलंही कशाचंही स्वयंसूतक नाही, ते रस्त्यावर घालतात यर्जऱ्या. आणि ज्यांनी ॲट्रॉसिटी गाठलेली आहे त्या माणसाला बाकी त्याचा मोबदला सरकार देतंय. 15 दिवसात ॲट्रॉसिटी दाखल केली की अमाऊंट रक्कम काही मिळते. महिला असेल एखादी आणि लहान मुलगी असेल आणि तिच्यावर जर बलात्कार झाला असेल तर तिला 15 दिवसात फार मोठी अमाऊंट मिळते आणि मग ती गुन्हा दाखल करते.
अशा काही घटना त्याच्यामध्ये आता आम्हाला समजायला लागल्या. पण तुमचा अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नाहीये. नाही. मुळात साहेब महाराष्ट्रामध्ये आपण फार जातीयतेचे पुढे आहोत. हो. म्हणजे आपण त्यामध्ये शाहू महाराजांच्या विचारसरणीचे लोक असल्यामुळं आपण याच्या फार पुढे आहोत की आपल्यामध्ये तसली भावना कुणाचीच नाही. युपी बिहारच्या तुलनेमध्ये आपल्याकडे खूप अॅट्रॉसिटीचे कमी गुन्हे आहेत, फार कमी आहेत. आता मुळात काय आहे की मुळात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा असं आमचं म्हणणं नाही. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये योग्य ती सुधारणा झाली पाहिजे. योग्य ती म्हणजे काय? योग्य ती म्हणजे त्याच्यामध्ये जो नॉन बेलेबल आहे बघा, या देशामध्ये खुनाला खून केला तरी सुद्धा त्याला अटकपूर्व जामीन आहे. काय दुसरं काही केलं तरी त्याला अटकपूर्व जामीन आहे, पण याला जामीन नाही. आणि या गोष्टीला लोक भितात आणि त्याच्यामुळं माहिती अधिकार कायदा हा सगळ्यात चांगला कायदा आहे. पण माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या जशा टोळ्या तयार झाल्या तशा गावोगावी अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापर करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या. त्या टोळ्यांचा बिमोड झाला पाहिजे आणि हे नॉन बेलेबल आहे तो बेलेबल झाला पाहिजे. आणि अॅट्रॉसिटी कायदाने घातलेली केस ही जर खोटी ठरली तर त्या घालणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. हा याच्यामध्ये जर बदल केला तर हा विषय संपून जाईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर. म्हणजे जर एखाद्या कायद्याचा आधार घेऊन किंवा कायद्याची ढाल करून कोणी जर दुसऱ्याला त्रास देत असेल विनाकारण आणि जर तो खोटा गुन्हा सिद्ध झालं तर ज्यानं फिर्याद केल्या त्याच्यावरती पण तेवढीच कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्याला 10 वर्षाची कारवाई झाला पाहिजे. पण या कायद्यामध्ये बदल करणं हे महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे की केंद्र सरकारच्या? केंद्र सरकारच्याच हातात आहे. पण महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावर स्टडी करून अभ्यास करून त्याच्या रिपोर्ट केंद्राला पाठवायचे. केंद्रात कायद्यामध्ये बदल होणार आणि ते केंद्र तसं करू शकतो. या मोर्चाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडेच आहेत असं मानायचं काही कारण. एक्झॅक्टली. त्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते सोडवायचे. तिसरी तुमची जी मागणी आहे ती कोपर्डी संदर्भातली आहे की याच्यामधल्या जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. पण मला असं तुम्हाला असं वाटत नाही का की ही आपल्याकडे एक न्यायालयीन प्रक्रिया असते आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मागणी म्हणून तुमची बरोबर आहे, पण शेवटी सरकारला त्या न्यायालयीन प्रक्रियेला अधीन राहूनच याबद्दल काय असेल ते करावं लागेल. त्यामुळे तुमची जी मागणी आहे ती एक ज्याला आपण म्हणू की मागणी म्हणून ती योग्य आहे, परंतु त्याच्यासाठी जो काही वेळ लागणार आहे तो वेळ तेवढा तिथं लागणारच आहे. साहेब काय आहे आता 90 दिवसामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवतो म्हणून ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय. आपले उज्ज्वल निकम साहेबांना दिले. ह्या आमच्या मागणीच्या रेट्यामुळेच ते व्हायला लागले. म्हणजे तो ह्या मोर्चाचा एक प्रकारे यश आहे, इफेक्ट आहे, यश आहे ते. म्हणून ही सगळी यंत्रणा आज सरकार लावायला लागले आणि त्याला 6 महिन्यात फाशी द्या अशी आमची मागणी आहे. तुम्ही चालवा ना, त्या पद्धतीने काम चालवा, तशी वकील द्या, तुमची सारखी पाठपुरावा करा. मुळातच ना साहेब तुम्ही एक मुद्दा विसरला. पण मला असं विचारायचं कोपर्डीच का अशा पद्धतीचा गुन्हा होणाऱ्या कुठल्याही कोपर्डीला का महत्व आहे साहेब? कोपर्डीला अॅट्रॉसिटी आणि कोपर्डी लिंकड आहेत. कोपर्डी प्रकरणातले जे आरोपी आहेत ते अॅट्रॉसिटीचा फायदा घेऊन त्यांनी गुंडगिरीचं वातावरण तयार केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या गुंडगिरीला या अॅट्रॉसिटी कायद्याचं पाठबळ लावून ते आतापर्यंत त्यांनी गुंडगिरी केलेली आहे. म्हणून त्या कोपर्डी बरोबर पाठोपाठ अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये काही बदल करा ही जी मागणी आली ती त्यामुळे आली. त्यामुळे त्या लिंकड आहेत. कारण खरं तर असं आहे की अशा पद्धतीनं बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमांना जिवंत राहायचा अधिकारच नाही. ते कुठल्याही जाती धर्माचे असू देत, गुन्हेगाराला गुंड होत आहेत आणि त्याने आतापर्यंत आपली गुंडगिरी अॅट्रॉसिटी कायद्याच्या जोरावर बळावलेली आहे, सिद्ध झालेलं आहे अनेक ठिकाणी. बरोबर. ठीक आहे. आता आपण पुन्हा मोर्चाकडे येऊया. कोल्हापुरातल्या 15 ऑक्टोबरच्या मोर्चासाठी तुम्ही म्हणताय असं 40 ते 50 लाख लोकांची तयारी आहे. या सगळ्या हा संपूर्णपणे मूक मोर्चा असणार आहे आणि हा तुमचा निषेध मोर्चा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये हा काही शोभायात्रा असणार नाही. तर याची तुम्ही खबरदारी किंवा त्याच्याबरोबर काही नियोजन केलेत का? अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे. कोल्हापुरामध्ये आमची एक 25 ते 30 लोकांची कोर कमिटी आहे. त्यामध्ये सामाजिक काम करणाऱ्या सगळ्या संघटना आहेत, काही जयंत पाटलासारखी माणसं पण आम्हाला मिळालेली आहेत. अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे. त्या सगळ्या कोल्हापुरात जिथं जिथं लोक थांबतील त्या लोकांना स्पीकरवर ज्या ठिकाणी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ जे भाषण होईल ते सगळ्या लोकांना 300 स्पीकरच्या माध्यमातून ऐकायला मिळेल एवढी व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये शहरावर सगळ्या इथून रुईकर कॉलनी पर्यंत जाणार, ताराराणी पुतळ्याला जाणार, 3 किलोमीटरच्या पेरापेरीमध्ये तुम्हाला स्पीकर बघायला मिळतील आणि 1 ते 1.5 किलोमीटर मध्ये तुम्हाला एलईडी बघायला मिळतील. मोठ्या एलईडी वॉल बघायला मिळतील. तिथं उभारलेला माणूस किंवा महिला. आणि आम्ही थेट प्रक्षेपण करतो आहोतच. तुम्ही त्याचंही तुम्ही एलईडी वॉल वरती दाखवू शकता, ते पण दाखवू शकतोय. त्यामुळे येणारा प्रत्येक माणूस काहीतरी मी बघून आलो एवढं गावात जाऊन सांगेल आणि मोर्चात मी त्या सहभागी होतो. मी मगाशी म्हणालो ना, ज्या येणाऱ्या 35-40 लाख लोकांमधल्या प्रत्येकाला मी मोर्चामध्ये सहभागी त्याचा आनंद त्यांना मिळणार. आम्ही काय केलं याच्यामध्ये की मुळात
2 लाख 2 व्हीलर्स येतील असा अंदाज गृहीत धरलाय. बापरे. 1,75,000 ते 1 लाख मोठी वाहनं येतील असा अंदाज धरलाय. मोर्चामधचं यश केव्हा मिळतं किंवा त्या माणसं मोर्चामध्ये सहभागी केव्हा होतात तर त्याला गाडी लावायला जागा मिळाली पाहिजे. पार्किंग आम्ही 38 ठिकाणी पार्किंग केलेलं आहे. बर. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी म्हणून पार्किंग हुडकून काढता येईल. आपण काय बघतो की दरवेळेला एक ते आमचा शेंडा पार्क आणि तपोवन ही 2च मैदान आपण पार्किंगसाठी धरतो. पण या 2 मैदानासहित 38 पार्किंगची ठिकाणं आम्ही हुडकून काढलेली आहेत. त्या पार्किंगची लेवलिंगची कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे कोल्हापुरातल्या या डोजर व्यावसायिकांनी आणि त्या व्यावसायिकांनी आम्हाला फार मदत केलेली आहे. अर्थ मुव्हिंग वाल्यांनी की ज्या सगळं करायला आम्हाला 50 लाख ते 1 कोटी रुपये खर्च आला असता आणि सरकारी यंत्रणा वापरली असती तर ते 2 महिन्यात झालं नसतं. पण मी तुम्हाला आत्मविश्वासपूर्वक सांगतो की येत्या 4 दिवसामध्ये ते सपाटीकरण पूर्ण होईल. या मोर्चाच्या निमित्तानं कोल्हापूरला कायमस्वरूपी चांगली पार्किंग मिळालं. त्याचं लेवलिंग होईल, त्याचं रोलिंग व्हायब्रेटिंग रोलिंग होईल आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्ट असोसिएशन आणि कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा वापरून आम्ही पार्किंगचे लॉट्स तयार केलेत, रस्ते तयार केलेत. तुम्ही आत्ता जर बघितला तर शेंडा पार्कातल्या सगळ्या माळामध्ये 2 किलोमीटरचा रस्ता काल आम्ही एका दिवसात पूर्ण केलाय. वा. बर. तुम्ही आज जाऊन तुमच्या पार्किंगचं काटेकोर नियोजन केलेलं आहे. त्याशिवाय मोर्चाला यश पण तुमच्या या मोर्चासाठी मावळे आणि रणरागिणी तयार केले. त्यांचं काम काय? आम्ही कॉलेजच्या मुला मुलींची 10,000 मुलांची टीम तयार केली आहे मावळ्यांची. बर. त्यांचं काम काय? त्या मुलांचं काम आणि मुलींचं काम असं आहे त्यांना आम्ही प्रशिक्षण द्यायला लागलोय. मधुकर पाटील सारखे प्राध्यापक घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळं प्रशिक्षण चालू आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, प्रत्येक माणसाला कसं त्या रांगेत आणलं पाहिजे. चुकून तर चुकून टाळ्या वाजवतोय काहीतरी कारणाने त्याला टाळी सुद्धा वाजवायची नाही. मूक मोर्चाची शिस्त सांभाळली गेली पाहिजे. अत्यंत चांगली शिस्त सांभाळली पाहिजे. ही त्या 10,000 मुलांनी काम करायचं आहे. मुलांनी मुली आहेत, त्यांना वेगळा ड्रेस दिलेला आहे. आमच्या सगळ्या काही आमदारांनी पैसे द्यायच्या ऐवजी आम्ही म्हटलं तुम्ही त्याला टी-शर्ट द्या. तर असे टी-शर्ट घेऊन आम्ही त्या मुलांना द्यायला लागलोय. 10,000 मावळे या महाराष्ट्रातल्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही सगळी मुलं आपापलं रस्ते सांभाळणार. सगळं त्यांनी प्लॅनिंग करायचं आहे आणि जातेवेळी येतेवेळी ते सगळं साफसफाई करायची रस्त्याची. अमरावतीमध्ये जो मोर्चा निघाला त्यावेळी त्यातनं जे शिल्लक पैसे आहेत त्या पैशातनं आता मराठा भवन आमच्याकडे काही शिल्लक वगैरे ठेवणार नाही. मुळात जे त्या दिवशी डिक्लेअर झाले त्यानंतर आम्ही 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही आणि घेणारही नाही. त्यामुळे शिल्लक राहण्याचं काही नाही. आणि त्या पैशाचा विनियोग काय केला? जमा झाला सांगतो विनियोग साहेब सांगतो तुम्हाला की 1 लाख टोप्या मोर्चेकऱ्यांना त्या दिवशी देतोय. 1 लाख झेंडे मोर्चेकऱ्यांना देतोय. बारके 25,000 भगवे झेंडे मोठे मीडियम आणि मोठे लोकांच्या हातामध्ये देतोय. 2.5 लाख स्टिकर्स बारके आणि 1 लाख मोठे स्टिकर्स आतापर्यंत वितरण झालेलं आहे. हा जो काही आता मी स्टुडिओला सांगितला, सुरेश दादांनी सांगितलं जे काही 200 ते 300 आणि स्पीकर्स बसवण्याचं त्याचे नियोजन आहे, LED-चं नियोजन आहे, ड्रोन कॅमेऱ्याचं नियोजन आहे. आणि अशा प्रकारे जेवढं ज्या लोकांनी आम्हाला पैसे न देता इतर काही देतो म्हणून सांगितलं त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही टी-शर्ट द्या. त्यांनी टी-शर्ट 10,000 दिलेले आहेत. 10,000 टी-शर्टचे साहेब 10-12 लाख रुपये होतात. म्हणजे पारंपरिक साहित्य असं अगदी हायटेक असा सगळा हा मोर्चा होणार. यामध्ये तुम्हाला सांगू काय जे पाहिजे ते मिळते. तुम्हाला आत्मविश्वास बरोबर सांगतो आणखी किती लागून दे तेवढं मिळणार अशी बाजारामध्ये परिस्थिती आहे. मी आता तुम्हाला सांगितलं साहेब डॉक्टर म्हणजे कोल्हापूरले डॉक्टर कधी रस्त्यावर येणार नाहीत साहेब. 40 अँब्युलन्स त्यांच्या तयार झाल्या. रस्त्यावर तिने कुठे ठेवायचं नियोजन केलं. मेडिकल असोसिएशन दिलंय साहेब. मी मगाशी सांगितलं आर्किटेक्ट असोसिएशन त्याच्या मत्तीला आहे. ही साहेब आमच्या आर्थमुव्हिंग असोसिएशन पाणी वाटप करायचं अनेक जण पाणी वाटप. आता पाणी वाटपाचं मात्र अजून नियोजन आमच्याकडनं झालेलं नाही. सगळे पाणी वाटपच करतो म्हणतात. ती कुठं पाणी वाटप करायचं काय वाटप करायचं त्याच्यामध्ये आम्ही काय केलं सर, पाणी वाटणाऱ्या माणसांना सांगितले तुमच्या पाण्याच्या बॅग्स आमच्या प्रधान कार्यालयात आणून ठेवा. आता आमच्याकडे 2 लाख सगळ्या लोकांसाठी ज्या बॅग आणून ठेवायच्या झाल्या तर तुमचं कार्यालय त्या बॅगनेच भरेल. मग ते आम्ही त्याचं नियोजन कसं करायला लागलोय. प्रधान कार्यालयात ज्या पाण्याचे आता बॉक्स यायला लागले ते आम्ही 2 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी साईड बाय साईड बघा आमचे 7 ते 8 पॉईंट आहेत. त्या 7 ते 8 पॉईंटवर आम्ही इथं 1 लाख तिथं 1 लाख तिथं एंट्री पॉईंटला आम्ही पाण्याच्या बॉक्स ठेवून तिथल्या माणसांना मावळ्यांना सांगणार तुम्ही ते सप्लाय करा. माझा वेळ संपत चाललाय. मला फक्त एवढं सांगा की 15 तारखेचा मोर्चाची तुमची वेळ काय असणार आहे आणि मोर्चाचं एकूण नियोजन कसं केलंय टायमिंग वाईज आणि किती वाजता सुरू होईल किती वाजता संपेल? आम्ही टेंटेटिव्ह टाइम असा चालू केलेला आहे. 10 वाजता आमचा मोर्चा स्टार्ट होईल प्रत्येक स्टार्ट पॉईंट वरून. पण लोक 6 वाजल्यापासून यायला सुरू केले. 4 वाजल्या मुक्कामला येणाऱ्यांची संख्या लाखो आहे. बापरे.
लाखो प्रत्येक घरपती 1-2 माणूस गाडीत येणार आहे. आमचं प्लॅनिंग 10 वाजता सुरुवात होईल कुठल्याही स्टार्टिंग पॉईंटवरनं. तो 12-12:15 वाजूपर्यंत शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ येईल. तिथून तो 1 वाजूपर्यंत खरं तर मोर्चा तिथं पण येणारच नाही, नाही. कारण पहिलं टोक ज्यावेळी झुकत असणार आहे त्यावेळी शेवटचं टोक हे तुमच्या एंट्री पॉइंटला आहे, तर त्याच्याही मागं असणार आहे. 1 वाजता आमच्या त्या 5 मुली स्टेजवर चढतील बर, आणि त्या आपलं भाषण चालू करतील. 4 मुली भाषण करतील. 5च मुली आहेत. 5च मुली आहेत त्या भाषण करणाऱ्या. त्यापैकी 4 भाषण करतील. त्यातलं त्या 4 झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला आम्ही आदेश करू, तिथून संदेश देऊ. त्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देतील. वॉकी टॉकीवरून आम्हाला समजलं की 5वी मुलगी फक्त राष्ट्रगीत म्हणायला उभी राहील. अच्छा, राष्ट्रगीत म्हटले की जैसे ते एक्झिट होणार. ज्या ज्या रस्त्यावर जे लोक आहेत ते आपापल्या गावाला निघायला चालू होणार. पण मोर्चा झाल्यानंतर समजा पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा पाण्याची पाकिट्स असतील, ती तर वेगळी 1000 माणसं स्वच्छतेसाठी वेगळी आहेत. यंत्रणा ती आहे. वेगळी 1000 माणसं आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजानं जो इस्तिमाला ग्रुप वापरतात हो, हो. त्या मुस्लिम समाजानं पार्किंगला मदत केलेली आहे. पार्किंगच्या दिवशी ते पार्किंगचे स्वयंसेवक पुरवतात आपल्याला. आणि मुस्लिम समाजासहित अनेक समाजातल्या मराठेतर समाजाने आणि मराठेतर समाजाने स्वच्छतेची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे या मोर्चाचं वर्णन चारूसाहेब तुम्हाला असं करावं लागेल. 15 तारखेला रात्री तुम्ही ज्या दिवशी बातमी द्याल त्या दिवशी तुम्हाला असंच वर्णन करावं लागेल. मराठा समाजाच्या मागणीसाठी सगळ्या 18 पगड जातींनी काढलेला मोर्चा असं वर्णन तुम्हाला त्या दिवशी रात्री करावं लागेल. नाही, आणि आणि आता तशी त्या परिस्थिती- दिवशी संध्याकाळी 5 ते 6 वाजता तुम्ही कुठल्याही चौकात फिरला, कुठल्याही रस्त्यावर गेला, तुम्हाला कुठली मोकळी बाटली दिसणार नाही, प्लॅस्टिक पिशवी दिसणार नाही, काही दिसणार नाही. सगळं क्लीन असेल. महापालिकेची यंत्रणा तितक्याच सक्षमतेने यात काम करणार आहे. हे आपण तेही करतोय. म्हणजे जेवढे इफर्ट्स सामाजिक पातळीवर घेता येईल करता येईल तेवढं करतोय. शेवटचा प्रश्न आहे माझा की या संदर्भामध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. जर तुमचा मोर्चा हा सरकारच्या विरोधात आहे, पक्ष कुठला नाही हा तुम्ही मगाशी क्लिअर केलं, परंतु जर पालकमंत्री महोदय या मोर्चाचं निवेदन घ्यायला सामोरे आले तर त्याला तुमचा विरोध असणार आहे की तुम्ही त्या पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहात? नाही साहेब, आम्ही पालकमंत्र्यांना आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आमच्या सगळ्या संघटनेच्या कोर कमिटीनं की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे मोर्चे निघाले त्या सगळ्या मोर्चामध्ये जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायचं आमचं पॅटर्न ठरलेलं आहे. आम्ही आचारसंहितेच्या विरुद्ध कुठलंही काम करू शकत नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायची भूमिका आमची आहे. पालकमंत्री तिथं असतील तर त्यांना कोण निवेदन देणार नाही, त्यांच्याकडे बघितलं जाणार नाही. ओके, त्यांनी कृपया त्या ठिकाणी न आलेलं बरं, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. अच्छा, कारण विनाकारण तिथं कुठं पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत, ते मराठा समाजाचे आहेत, त्यांचा अपमान होणे ही त्याच्यातली आमची भावना आहे. ओके. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देणार. जिल्हाधिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी पालकमंत्र्यांना बोलवून ते निवेदन द्यावं आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांकडे बसून त्या निर्णय घ्यावा. आमच्या मागण्या तर सगळ्या जग जाहीर आहेत. मला वाटतं 15 ऑक्टोबरला कोल्हापुरात निघणारा हा मोर्चा एक नवीन विक्रम प्रस्थापित करेलच. तो विक्रम सगळ्या बाबतीत असतील, म्हणजे संख्येतनं असेल, शिस्तबद्धपणाचा असेल, शांततेचा असेल. आणि या मोर्चातून खरं मगाशी सर आता म्हटले ते अतिशय योग्य बोलले की हा एका समाजाचा मोर्चा न राहता सर्वसमावेशक, सर्व जाती धर्मांचा, 18 पगड जाती धर्मांचा असा तो मोर्चा निघणार आहे. आणि या मराठा मोर्चाची तयारी सगळ्या पातळीवरती कशा पद्धतीने सुरू आहे याबद्दल यांनी माहिती दिली. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे तिन्ही मान्यवर आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे